अकोला जिल्ह्यात येत असलेल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत आपातापाजवळ मंगळवारी रात्रीच्या दरम्यान 35 वर्षीय इसमाची 3 जणांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। सदर घटना ही रेतीच्या रॉयल्टीवरून झाल्याची प्रथम दर्शनीय माहिती समोर येत आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घुसरवाडी येथील 35 वर्षीय रहिवासी सुधीर पंढरी गावट हा या परिसरात रेतीचा व्यवसाय करीत होता। याच पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आपातापा येथील रहिवासी रोहित खेडकर राहणार आपातापा, भूषण ठाकरे राहणार अनकवाडी व छकुला आठवले राहणार कपिलेश्वर या तिघांचा देखील रेतीचा व्यवसाय असल्याने या तिघांनी सुधीर पंढरी गावट यास 3 दिवसांपूर्वी आमच्या परिसरात येऊन रेतीचा व्यवसाय करण्यास मज्जाव केला। मात्र सुधीर याने त्याच्या धमक्यांना न घाबरता आपल्या रेतीचा व्यवसाय सुरूच ठेवला। मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान रेती भरण्यासाठी सुधीर पंढरी गावट हा आपला भाऊ सचिन याच्यासोबत ट्रॅक्टर घेऊन रेती घाटावर जाण्यास निघाला असता आपातापा हायवे रोडवरील शिव मंदिरासमोर भूषण ठाकरे, रोहित खेडकर व छकुला आठवले यांनी सुधीर यास अडवले व त्यांच्यात पुन्हा वाद झाला। वाद वाढून विकोपाला गेला असता भूषण ठाकरे व छकुला आठवले यांनी सुधीर यास पकडून ठेवले व रोहित खेडकर याने त्याच्याजवळील चाकूने मृतकाच्या छातीवर सपासप वार करून हे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। घटनेची माहिती मिळताच सुधीर याच्या घरच्यांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुधीर पंढरी गावट यास रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। मृतक सुधीर गावट याचा भाऊ सचिन पंढरी गावट यांनी वरील प्रमाणे दिलेल्या जबानी रिपोर्टप्रमाणे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध घेणे सुरू आहे। माझ्या भावाचं नाव सुधीर पंढरी गावट होतं। आम्ही गाडी घेऊन चाललो होतो। आम्हाला इकडे अलीकडेच 1 किलोमीटरवर जायला असतं तर रोहित खेडकरचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की इकडे एक काम आहे, जर बोलायचं आहे तुझे। तर तिथं गेल्याबरोबर त्याने गाडी अडवली आणि त्या तिघांनी डायरेक्ट मारणं चालू केलं। रोहित खेडकरनं डायरेक्ट छातीत चाकू मारले आणि भूषण ठाकरे आणि ते छकुला आठवले हे दोघं जणांनी पकडून ठेवलं होतं। काहीच कारण नाही, ते फक्त थोडेसे वाद येत आहे। 2-4 दिवसापासून 16-17 जण होते, त्यांची मीटिंग चालू होती की बा यांची गाडी चालू नाही द्यायची, आपण तिथे रस्ता चालवायचं नाही, तसं करायचं नाही। तर त्या कारणामुळे होते, त्यांच्या आधी ते इकडे तिकडे बचत होते। कशाच्या व्यवसायातून वाद झाला, म्हणजे काय गाडीचा कोणता व्यवसाय? रेतीचा व्यवसाय होता।